अरे परवा ती डुकरं इथून बोलली, काय बोलली? आम्ही अहमदनगर बोलणार, अहिल्यानगर बोलणार नाही. तुमच्या जर नाही खुट्टा ठोकला तर तुम्ही आम्हाला नाव सांगा. कलेक्टर अहिल्यानगर यांना माझं आव्हान आहे, या अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार, त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिलेल्या पाट्या असतील तर त्यांचा शॉप ऍक्टचा लायसन रद्द करून टाका. ही मोहीम राहा 15 दिवस. ज्यांच्या दुकानावरती, ज्यांच्या दुकानाची बिल आहेत, पावती बुका, त्यांच्यावरती ज्याने अहमदनगर लिहिलं आहे त्यांचं लायसन रद्द करून टाका. माझं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही सांगा, हात वर करून सांगा, योग्य आहे का अयोग्य? तुम्हाला अहमदनगर वाटतंय? अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही. इथं कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला, केंद्र सरकारनं केला, अहमदनगरचं नाव खोडून टाकलं, अहिल्यानगर केलं, औरंगाबादचं नाव खोडून टाकलं, छत्रपती संभाजीनगर केलाय, तिकडं उस्मानाबादचं नाव बदललं, धाराशिव केलाय, तिकडं इस्लामपूरचा निर्णय घेतलाय, ईश्वरपूर केलाय. अरे ज्यांनी या भारतावरती आक्रमण केलं, मग ते मुघल असतील, ते आदिलशाहीवाले असतील, ते निजामशाह असतील, हे अहमद असेल, हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात? ज्यांनी या हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, हिंदूंचं धर्मांतरण केलं, या देशातली हजारो मंदिरं पाडली, हजारो मंदिरातल्या मूर्तींचं विटंबन केलं, मूर्तींची तोडफोड केली, ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच तुम्हाला गाडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडगं बांधलंय आणि त्या थडग्यावरती भगवा झेंडा रोवलाय. तुम्ही जर परत अशी भांडगुळा जर कोणी वळवळ करत असतील तर ती ठेचण्याची हिम्मत आणि धाडस आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे.